चला मंडळी, बाहेरचे पदार्थ न आणता रक्षाबंधनासाठी बनवा इन्स्टंट कमी वेळेत कमी साहित्यात हा खुसखुशीत पदार्थ। त्यासाठी थोडं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये 2 वाट्या बेसन टाकलेलं आहे। थोडं तूप टाकत आपल्याला बेसन 20 मिनिटं छान खरपूस खमंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर हे बेसन आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये आणखी थोडं तूप टाकायचं आणि त्यामध्ये अगदी छोटी वाटीभर आपल्याला रवा टाकायचा आहे। रवा सुद्धा 5 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। भाजलेल्या रव्यामध्ये भाजून घेतलेलं बेसन आपल्याला टाकायचं आहे आणि छान दोन्ही एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थोडं थंड व्हायसाठी ठेवायचं आहे। दुसरीकडे कढई घ्यायची आहे। ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। त्यामध्ये थोडं पाणी टाकून 1 तारी पाक आपल्याला बनवायचा आहे। पाकामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि हा तयार झालेला पाक आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये ओतायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला तुपाने ग्रीस केलेल्या ताटात काढायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्या आपल्याला छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि इथे रक्षाबंधनसाठी बेसनाच्या वड्या तयार।